जिंदगी का सफर बड़ा सुहाना है। अकेले आए थे अकेले ही जाना है। क्या करना इस घर में रिश्तों को बनाकर। बाहर जाते तो एक ना एक दिन भूल ही जाना है। हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर फॅमिली, आज आपण चाललोय पन्हाळा मस्त फिरायला. एका मोठ्या दुःखातनं बाहेर पडून चाललोय मस्त. अजून बाहेर पडलेलं नाही, पण चाललोय सुरुवात बाहेर पडायची. बघा इकडे हुसेन यायला लागलाय. आम्ही दोघं इकडे आहे, मी आणि पत्त्या. आम्ही चाललो आता इकडे मस्त पन्हाळा जाऊया. जरा वेदर बघा इकडे मस्त कसं झालंय, खतरनाक. आय आय, बघून मन खुश होतंय राव. असंच चला, आज पाऊस पडायला पाहिजे होता, पण पाऊस काय पडलेला नाही. पण वातावरण तर भारी वाटायला लागलं आपल्याला, त्यामुळे एवढा काय विषय नाही. जरा मस्त जरा पेसा आपल्या इकडे एवढा काय विषय नाही. फॅमिली पुढे रस्ता करायला चालू आहे आणि ट्रॅफिक फुल जाम आहे मागपर्यंत. हे बघा पूर्ण एकदम फुल जाम ट्रॅफिक आहे. आपण चाललो मस्त पन्हाळा फिरायला. आज योगायोगानं बोलून घेतला भावांनी आपल्याला. मस्त चाललोय बघा. मशीन जरा इकडं रस्ता करायला लागल्या, डांबर वतायला झाला. वत की वत नसता, निवडणुका झालं ना आता, त्यामुळे होणार की सगळं. तर फॅमिली, आता मी सहज ब्रेक घ्यायचं म्हणलं, तर ते पण कशासाठी ब्रेक, तर इकडं त्या मॅनेजरांना इथलं ते बघायचं होतं. आपलं काय म्हणतात त्याला, रेनकोट बघायचं होतं. त्यांना लागते पावसात ते. हे बघा इकडे जरा चौकशी वगैरे चालू आहे. अरे मग टाटाचा भेटतो. काय म्हणताय, काय म्हणताय पब्लिक? काय नाही, तुमच्याकडेच निवांत. रेनकोट बिनकोट पाहिजे असेल 11-7 ला विजिट करा. हो, 11-7 नाही, 11-7 अपोजिटला बरोबर. इकडे बघा, त्यांचंच आहे मी. हो, सगळं यांचंच आहे. मग इकडे जावा ना, इकडे जावा, सगळं त्यांचंच आहे, काय विषय नाही एवढा. तर फॅमिली चला मस्त चाललोय आम्ही. हे बघा व्ह्यू वगैरे. हे बघा इकडे फॅमिली फिरायला आल्या, मस्त फोटो वगैरे काढायला. हे बघा इकडे व्ह्यू खतरनाक खतरनाक. हे बघा, फक्त फॅमिली पाऊस आला पाहिजे होता. लय दिवस झाला सांगा, खरंच लय म्हणजे अतिउत्तम वाटलं असतं फिरायला. आता पण वाटतंय, थोडा काय विषय नाही. शेवटी आपल्याला त्या डोंगरातले दाऱ्यातले आपल्याला फिरायला आवडतं. आपल्याला यांच्यावर एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे. पोरगीवर जेवढं प्रेम करत नाही, तेवढं आपण या सगळ्या गोष्टींवर प्रेम करतो. कारण की आपल्याला आवडतं, सगळं मनावरच आवडतं. एखादी पोरगी धोका देईल, पण ह्या गोष्टी कधी धोका देणार नाही तुम्हाला. त्या धोक्यात तुम्हाला बाहेर काढतील. तुम्हाला कसं टेन्शन मध्ये राहून देणार नाहीत वगैरे, काही नाही. मस्त तुम्हाला आनंदित ठेवतील. हे बघा इकडे मस्त वातावरण बघा, फॅमिली वातावरण. हे बघा भाई साहेब, काय व्ह्यू आहे बघा. काय व्ह्यू म्हणजे खतरनाक खतरनाक. हे बघा रोड इकडे करायचं चालू मस्त. लय भारी वाटायला फॅमिली मध्ये. आज लय दिवसांनी बाहेर पडलो राव. त्रास करत एकट्याला स्वतःला त्रास करत घरात बसलेलो. भावांनी मला फोन करून बोलून घेतला इकडे मस्त. चला म्हणलं फिरायला आता आलोय. तर अजून मी रूम वर गेलो नाही, डायरेक्ट बस मध्ये उतरतो, न्यायला आलो, डायरेक्ट इकडे आलोय. रूम बिम काय नाही, मस्त मजेत आहे बघा. आता आपण हे बघा इकडं डोंगर दर्या धुळला तो. हे बघा हुसेन कसं येतं बघा. बघा बघा, हे बघा हे बघा चाललंय भाई साहेब. पत्ता त्यांना पत्ता यायला मला लागलाय, पुढे जाऊन पोलीस असतील सांगा. तर फॅमिली, आम्ही एक ब्रेक घेतलाय, थांबलो इकडं मस्त. हे बघा इकडं मस्त आपलं ब्रेक घेऊन आपलं थांबलो बघा. व्ह्यू पण खतरनाक राव. फिरायला लय भारी वाटायला फॅमिली. म्हणजे एखाद्या दुःखातनं बाहेर पडल्यावर का नाही कसं वाटतं ते ज्याचं त्याला माहित आहे. ज्यानं दुःख अनुभवलंय 100% त्याला माहित आहे कसं भारी वाटतं ते. मस्त भारी पडलो इकडं. यायला व्ह्यू पण खतरनाक लागलाय. तर चला ब्रेक घेतला, काय तर खाऊया पिऊया, मस्त आयुष्य आपला.
तर फॅमिली लिटरली व्ह्यू बघा कसला खतरनाक झाला राव. हे बघा लय म्हणजे असलं एवढं भारी वाटायला नाही. डोळ्याला एका प्रकारे नाही आपल्या कोल्हापूरच्या जवळ जन्नत बघितल्यासारखं वाटायलंय. लय भारी व्ह्यू झालं. चला आता इकडून तर काय मला नाही वाटत तो काय दिसेल असे जरा वर जाऊन दाखवतो तुम्हाला मी. तर फॅमिली आम्ही इकडे थांबलेलो आणि डायरेक्ट ही मला इकडे काहीतरी वेगळा स्पॉट दाखवतो म्हणून घेऊन चाललं खाली. बघूया तरी नाव पण आहे बघा इकडं शिवरत्न वीर शिवा काशीद समाधीकडे. तर आपण त्यांच्या समाधीकडे चाललोय. मस्त जाऊन बघूया जरा कसं कसं काय काय विषय आहे खाली इकडं फिरायला. आपण कधी फॅमिली आलो नव्हतो या साईडला कधीच, पण आज आलोय पहिल्यांदा ह्यांच्यामुळं. फिरायला पण भारी वाटायला लागलं लय दिवसांनी आल्यामुळे. हे बघा इकडं चला इकडं जरा समाधीकडून जाऊन येऊया. साऊंड आहे कुठतरी आवाज यायला लागला. आपले कान लय खतरनाक आहेत. कानच काय आपलं सगळंच खतरनाक आहे पण समजणाऱ्याला समजतं फक्त. हे बघा सनी वाजव त्याला. चालतंय मस्त फॅमिली. एवढं भारी का नाही तेव्हा इकडं पत्ते हात करायला लागलाय. ते हुसेन पुढे चालायला लागलाय. डॉन आहे डॉन. विदाऊट जिम बॉडी झाली जेवढी. विदाऊट जिमची बॉडी त्याची. खाऊन पण विषय खोल गेला भावानं. चला वा खतरनाक आहे. आईला फिरायला नाही बाहेर पडा. खरंच बाहेर पडा. अजून पावसाळ्याची सुरुवात आहे आणि इथं पुढे बाहेर पडा. लय भारी वाटतं. आज पाऊस नाही तरी पण भारी वाटायला ते विषय. हे बघा